कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांची भाजीपाल्याची लगबग सुरू आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादित करत आहेत. आज आपण एरंडोली येथील प्रगतशील शेतकरी महेश दळवी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा टोमॅटोचा प्लॉट होता, आता टोमॅटो लागण त्यांची संपलेली आहे आणि उत्पन्नही त्यांचं चांगल्या बऱ्यापैकी मिळालेलं आहे. आता सध्या त्यांनी लांबडी मिरची केलेली आहे, ती कोणत्या व्हरायटीची आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं उत्पादन सध्या सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की तुमच्याकडं शेती किती आहे आणि तुम्ही शेतामध्ये कोणकोणता भाजीपाला घेताय? शेती 4 एकर आहे. त्यामध्ये टोमॅटो, मिरची, झेंडू हे पिकं आहेत आपल्याकडे. कधीपासून हे भाजीपाल्याचा शेती करताय? हे 4-5 वर्ष झालं आम्ही करतोय भाजीपाला. बर, आता मला सांगा की घरामध्ये किती सदस्य आहेत आणि तुम्ही शेती सगळेजण करता का? हो हो, घरामध्ये 4 सदस्य आहेत, आम्ही सर्वजण शेतीच करतो. आता तुमच्याकडे क्षेत्र किती आहे म्हणाला? 4 एकर. 4 एकर. सगळं भाजीपाला आहे का त्यामध्ये ऊस आहे, बाकीचे काय पीक आहे? त्यामध्ये ऊस आहे. ऊस किती आहे? ऊस 3 एकर आहे. बरं, आणि 1 भाजीपाल्यासाठी 1 एकर. भाजीपाल्यासाठी दरवर्षी वेगवेगळे पीक असतात. वेगवेगळे. या वर्षी कोणता पीक घेतलेला आहे? या वर्षी टोमॅटो आणि मिरची. बरं, किती? अर्धा एकर आहे का? अर्धा एकर आहे. टोमॅटो कोणत्या व्हरायटी लावलेला? टोमॅटो रसिका व्हरायटी होती. कशा पद्धतीने उत्पादन वाटलं जरा सविस्तर सांगा. उत्पादन 1 नंबर आहे रसिकाचं. व्हरायटी चांगली आहे. माल पण चांगला नाही. बर, किती तोडे झाले तुमचे आता? टोमॅटोचे झाले 7-10 तोडे झाले. 7-10 तोडे. कधीची लागण केली होती टोमॅटोला? टोमॅटोची मार्चची लागवड होती. मार्च लावून. उन्हाळ्यामध्ये काय त्याचा प्रश्न भेडसावला नाही का बाकीच्या पाण्याचा वगैरे? पाणी नाही, पाण्याचा आमचा डॅम असल्यामुळे पाण्याचा एवढं प्रश्न नाही. पाण्याचा स्रोत काय आहे 4 एकरसाठी? विहीर आहे, बोर आहे. बर, पाणी पुरतं का? पुरतं पाणी. आता तुम्ही जी मिरची लावला ही कोणत्या व्हरायटीची आहे? हे व्हीएनआर 285 आहे. पहिल्यापासून तुम्ही व्हीएनआरच लावताय का? ज्वाला असू दे, सितारा असू दे, अशा काय ज्वाला variety लावतोय, लावताय? सितारा लावतोय. कोणत्या व्हरायटी आतापर्यंत मिरची लावलेल्या आहेत? ज्वाला लावल्या, सितार लावल्या, सिल्लिंग हॉट लावल्या. सिझनिंग हॉट. अगोदरच्या घेतलेल्या व्हरायटी आणि आताच्या व्हरायटी मध्ये कशा पद्धतीने फरक वाटतोय? ही व्हरायटी निवडायचं कारण काय? रोगाला बळी पडत नाही त्यामुळे ही व्हरायटी निवडली होती. हे कुणाच्या सल्ल्यानं तुम्ही निवडलेली आहे का? असंच की शेतकरी असं बघून हे करू. आता भाजीपाल्यासाठी दळवी साहेब काही कन्सल्टिंग लावली आहे का? नाही, स्वतःच करतो. बरं, दळवी साहेब आता तुम्ही सांगा आमच्या शेतकरी बंधूंना की मिरची लावल्यापासून लावण्याच्या अगोदर जी पूर्व मशागत करावी लागते ते कशा पद्धतीने केला? म्हणजे पूर्व मशागत कशा पद्धतीने? पूर्व मशागत म्हणजे नांगरट, त्यानंतर रोटर, बर, त्यानंतर बेड, सिंगल अंग बेड मोडून परत खत, बर, त्याच्यावर लागवड असं टाकून परत मग मल्चिंग. आता बरेच शेतकरी मल्चिंग करत आहेत. मल्चिंगचा काय फायदा होतो? मल्चिंगमुळे तण उगवत नाही, रोगाला हे होते, फरक पडते. त्यांना उगवल्यामुळे रोग कमी होते ना. दळवी साहेब, तुमची शेती कोणत्या व्हरायटी मध्ये येते? म्हणजे काळी आहे, तांबडी आहे, कशा पद्धतीची आहे? हे तांबडी व्हरायटी. तांबडी व्हरायटी. या शेतीमध्ये आजपर्यंत आपण पूर्वी शेणखत घालत होतो, मात्र रासायनिक खताचं प्रमाण पण वाढलेलं आहे शेतकऱ्यांच्याकडून. आता जी भाजीपाला घेताय त्या भाजीपाल्यामध्ये फक्त शेणखताचा वापर होतोय का रासायनिक खते वापरली जातात? रासायनिक खत पण वापरलं जाते, शेणखत पण असतेच. आता ही जी मिरची आहे, लांबडी मिरची आहे, या लांबडी मिरचीला सुरुवातीला शेणखत काय घालावं लागतं का? घालावं लागते. किती डबे घातलेले आहेत आता शेणखत? त्याला आम्ही 2 डबे खत घातले. 2 डबे शेणखत. या अगोदर हे शेणखताने रान रंगलेलंच आहे? होय, रंगलेलं. आता यामध्ये पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केला? पहिले 8-10 दिवस तर पाणी काय आम्ही सोडलेच नाही. पाणी म्हणजे आळवणी घालायला लागते, ड्रिंकिंग करायला लागते. ओके. तिथनं पुढे मग पाणी थोडं असं द्यायचं, पाणी वाढवावं लागतं. लागण कधीची आहे दळवी साहेब? मार्च आहे. मार्च मध्ये टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे रोपांची काय मर होण्याची शक्यता आहे? मर होण्याची शक्यता फार असते, त्यामुळे आम्ही एक ग्लास घातल्यात बघा. बर, नवीन व्हरायटी त्या ग्लास घातल्यामुळे काय फायदा होतो त्याचा? ग्लास घातल्यामुळे हे मल्चिंगची जी हिट असते ती झाडाला लागत नाही, त्यामुळे झाड हे होत नाही, मरत नाही. ओके, म्हणजे मरण होत नाही. आता या अर्धा एकर मध्ये किती रोपं बसलेले आहेत? या अर्धा एकर मध्ये 6,000 रोपं बसतात बघा. आता याचं बियाणं किंवा रोप असेल हे कोणत्या रोपवाटिकेतून घेताय का स्वतः? कोणत्या रोपवाटिकेतून घेताय? हे विकास मधून आले. विकास रोपवाटिका. ओके. दळवी साहेब, आता मिरची लावल्यापासून या पिकाला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो? या पिकाला जास्त करून थ्रिप्स,
आणि बोकड्या आहेत. आणि ही मिरची वर्षातील कोणत्याही हंगामात येऊ शकते का फक्त पावसाळ्या हंगामातच येऊ शकते? कोणत्याही हंगामात येऊ शकते. काय या अगोदर हंगाम बदलून कधी लावलाय का तुम्ही? लावले की कसं उत्पादन वाटतंय पावसाळ्याचं उत्पादन आणि हंगामाच्या अगोदर? पावसाळ्यात जास्त निघते, उन्हाळ्यात थोडं कमी निघते. मात्र रोग पावसाळ्यात जास्त असतो का उन्हाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये करपा जास्त असतोय, करपा बुरी. उन्हाळ्यामध्ये थ्रिप्स जास्त असतो. थ्रिप्स जास्त असतो. थ्रिप्स उन्हाळ्यात येण्याचं कारण काय असू शकेल? टेम्परेचर असते ना, त्यामुळे थ्रिप्स जास्त असतो. करप्याचा प्रादुर्भाव कसा या मिरचीला होतो? पावसामुळे. करपा नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या? काय औषध की कोणकोणती औषधं वापरली किंवा याचं नियोजन करपा येऊ नये म्हणून काय नियोजन केलं? करप्यासाठी M45 फॉलिक्युअर हे औषध वापरले, अँट्राफॉल हे औषध वापरले. बरोबर. दवी साहेब, ही मिरची किती दिवसामध्ये चालू होते लावल्यापासून? मिरची चालू झाला 50-55 दिवस भरला. आता रोपं लावली की बऱ्यापैकी आळवणी महत्वाची आहे. किती आळवण्या तुम्ही घेतला आतापर्यंत? 5 आळवणी घेतल्या. 5 आळवण्या. कशा कशाची घेतल्या? सुरुवातीला आपले रूट 19-19, नंतर 12-61, परत 13-40-13 अशा आळवणी घेतल्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मिरची आहे, आळवणीसाठी कशाचा वापर करता? एसटीपी आळवणी. आणि औषध फवारणीसाठी एसटीपीनं जास्त औषधाचं प्रमाण जाते असं वाटते का? मग पंपानं जास्त जाते? पंपानं कमी जाते, पण एसटीपीनं जरा जास्त जाते. आता सांगा की शिमला मिरची तुम्ही या अगोदर कधी लावली आहे का? ढबू मिरची? शिमला मिरची लावली. उत्पादनात आणि आपल्या औषधाच्या खर्चामध्ये कोणती मिरची परवडते? औषधाच्या खर्चात म्हणलं तर लांबडी मिरची परवडते. औषध शिमला मिरचीला औषध जरा जास्त आहे. बरोबर. दवी साहेब, साधारण लांबड्या मिरचीचे किती तोडे होऊ शकतात? लांबड्या मिरचीचे होतात की 10-12 तोडे होतात. 10-12 तोडे. किती दिवसातून आड तोडताय मिरची? हे 5-6 दिवसातून एकदा तोडतोय आम्ही. 5-6 दिवसातून एकदा. आता जवळची सध्याची बाजारपेठ विक्री कुठं कशा पद्धतीने करायला? विक्री मिरज, कोल्हापूर ही विक्री असतो. आता सध्याचा जो रेट चालू आहे कसा आहे? सध्या चालू आहे 40-50. 40-50. ओके, म्हणजे चांगला रेट आहे. चांगला. या पुढच्या काळामध्ये आता मिरची जास्त वाढलेली वाटते का नाही, कमी आहे? काय अंदाज आहे तुमचा? मिरची म्हणजे कर्नाटकहून मिरची जास्त आल्या, आता आपल्या भागात सध्या मिरची कमीच आहे. बरोबर. दवी साहेब, तुम्ही पूर्ण वेळ शेती करताय का शेतीला पूरक आणि कोणता व्यवसाय आहे आपला? शेतीला पूरक आपलं जनावर ते नाहीत. बरं. दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करता? शेतीला वेळ आणि बाकीचा वेळ? शेती परत ना जनावर, सकाळी जनावरांचं बघायचं, नंतर शेती करायची, नंतर शेती मिरची बघायची. म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे. आणि ट्रॅक्टर पण दारात दिसते, त्याचा पण व्यवसाय करायचा? ट्रॅक्टर पण असते. मग ट्रॅक्टरचा सीझन मध्ये शेतीकडे लक्ष कशा पद्धतीनं? सीझन मध्ये तेवढे ड्रायव्हर असते. दवी साहेब, शेतामध्ये आता तुम्ही किती जण काम करताय? शेतात आम्ही 3 जण काम करतो, 3-4 जण काम करतो. 3 जण काम करताय. बरं, या तुम्ही भाजीपाला लावताय, बरेच शेतकरी फळबागा लावतात, ऊस लावतात आणि द्राक्ष बागा लावतात. द्राक्ष बागा जरा थोड्याशा कमी होत चाललेल्या आहेत. तुम्ही आता फळबागा लावतोय, भाजीपाला लावताय. कसं वाटतंय म्हणजे भाजीपाल्यामध्ये समाधानी आहात काय? भाजीपाला 1 नंबर समाधानी. म्हणजे घातल्याला रेट बाबा निघतोय. तोडणी कधी केली जाते बाबा? आता उद्या बाजारपेठ आहे, तर तोडणी याची आदल्या दिवशी केली जाते, सकाळी केली जाते? आदल्या दिवशी केली जाते. सगळं घरनू तोडताय का? याला मजूर पण घेतात? मजूर आहेत, मजूर बी घ्यावं लागतं. बरोबर. आता जे काही शेतकरी अजून आमचे जे आहेत बाबा मिरची लावत नाहीत, त्यांना तुम्ही तुमचा काय अनुभव सांगाल? कशा पद्धतीने नियोजन आहे? मिरची 1 नंबर, कमी खर्चात उत्पन्न चांगलं आहे. बरं. आतापर्यंत किती खर्च आला? आतापर्यंत 50,000 भाजीपाला पिकामध्ये समाधानी आहात? ओके. तर शेतकरी बंधूंनो, हे होते एरंडोली येथील प्रगतशील शेतकरी महेश दळवी साहेब. त्यांच्याशी आपण आता गप्पा मारल्या. त्यांचा मिरची बद्दलचा अनुभव आपण ऐकून घेतलेला आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 7798712964. ओके. हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. आपणास काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.